काल मी तुमच्यासोबत हरतालिकेची पूजेची तयारीचा व्हिडिओ शेअर केला होता आणि आज बघू शकता तुम्ही खूप सुंदर अशी पूजा केलेली होती मी त्या दिवशी. तर आता पूजा मांडणीला बसायचंच आहे म्हणजे मला पूजा वगैरे करायचीच आहे. तर सगळं साहित्य करून एका ठिकाणी करून घेतलं मी. बेलपत्र एका ह्याच्यामध्ये, ताटामध्ये सगळे प्रकारचे जे आपण पानं, वनस्पती तयार केल्या काढून ठेवल्या होत्या त्या घेतल्या. एका ताटामध्ये फळं वगैरे काढून घेतली आणि हे जे ना रेती दिसत आहे, ही मी पार्वती काढणार आहे याच्यापासून. तर प्रसादाची वाटीसुद्धा तयार करून घेतली, ओटीचं सामान घेतलं आणि मी सुद्धा छान अशी साडी तयार करून मग पूजेला बसणार आहे आता. तर तुम्ही फुलोरा बघू शकता, खूप सुंदर वाटत होता आणि मला यावेळेस कहाणीचं पुस्तकसुद्धा मिळालं होतं. ते सुद्धा आता मी आज वाचणार आहे. तर मागच्या वेळेस काही कहाणीचं पुस्तक नव्हतं मिळालं, तर कहाणी वगैरे नव्हती वाचली मी. फक्त आरती केली होती. आता यावेळेस 5 आरत्या घेतल्या मी. हरतालिकेची आरतीसुद्धा खूप छान आहे आणि कहाणीसुद्धा खूप सुंदर आहे. तर आपलं कहाणीचं पुस्तक वगैरे नसेल, तर मग आपण ऑनलाईन जे कहाणीचं पी-डी-एफ असतं त्याच्यामधून आपण प्रिंट काढून सुद्धा वाचू शकतो किंवा मग त्याच्यामध्ये लावून दिलं तरी ऑनलाईन सुद्धा आपल्याला मिळून जाते. तर यावेळेसची पूजा ना खूप सुंदर झाली होती. एकदम प्रसन्न वाटत होतं घरामध्ये सुद्धा. तर हरतालिकेचं व्रत ना मुलीसुद्धा करू शकतात. कुमारिका किंवा मग लग्न झालेल्या स्त्रिया तर करतात. आवर्जून करायला पाहिजे. असं म्हणतात, की एकदा जर व्रत हे सुटलं, तर ते परत करता येत नाही किंवा मग एकदा आपण सुरू केलं, तर ते नेहमी करायला पाहिजे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब